कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होती सुलक्षणापासून. तर आता इथे सगळेजण जमलेले असतात, कारण आता कुचक्या भाज्या पाडलेल्या असतात मुद्दाम यामुनाने. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, काय सगळं कावेरीला म्हणतात ते तसं. आम्ही संकष्टीचा उपवास करतो, त्याचं काय फळ मिळणार आहे आम्हाला? एवढी भाजी वाया घालवलीस तू, असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला. असं नुकसान केल्यावर काय फळ मिळणार आहे असं म्हणते ती. मा असं म्हणत होता यश, ह्या सगळ्यात कावेरीची काहीच चूक नाहीये. यश, आज तू तिची अजिबात बाजू घेऊ नकोस असं म्हणते सुलक्षणा यशला. आज तू कावेरीची चूक आहे आणि ते उघड कुठं सगळ्याला दिसतंय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर अमृता खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं हे नव्याने सांगायला हवं का तुला आता, असं म्हणते सुलक्षणा. आणि अन्नाचा असा अपमान केलाय तिने आज, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. शी, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. असं नुकसान केल्यावर, अन्नपूर्णेचा अपमान केल्यावर आपल्या घरावर काहीतरी संकट येणारच ना, असं म्हणते सुलक्षणा. माझं ऐकून घेता का, असं म्हणते कावेरी. अजून काय ऐकून घ्यायचंय ग तुझं? डोळ्याने दिसतंय ना तू काय करतेस ते, असं म्हणते सुलक्षणा. तरी अजून तुझं काहीतरी म्हणणं आहेच, असं म्हणते सुलक्षणा. देवा, असं म्हणते सुलक्षणा. देवा, मला माफ कर. ही एका गोष्टीमुळे माझ्या घरातल्यांना उपाशी ठेवू नकोस म्हणजे झालं, असं म्हणते सुलक्षणा. एवढीच प्रार्थना आहे तुझ्याकडे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि देवासमोर पाया पडते ती. तर आता इथे कावेरी खूप भावूक झालेली असते. मा, असं म्हणतो यश. मा, प्लीज ऐकून घे माझं. अन्न वाया गेलंय मान्य आहे मला, पण आज तू पूजेत बिझी असल्यामुळे तुला खरं काय ते सांगताच आलं नाही आहे, असं म्हणतो आता इथे यश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा विचारते तिला काय झालं म्हणून. तर यश म्हणतो चल माझ्यासोबत. तर सुलक्षणा म्हणते यश काय? तर आता इथे यश म्हणतो सुलक्षणाला ये माझ्यासोबत म्हणून. तर आता ये म्हणून आता यश घेऊन जातो सुलक्षणाला. तर आता इथे अमृता आणि यमुना खूप घाबरतात. तर आता इथे सुलक्षणा जाते यशच्या पाठीमागून. तर आता बाकी सगळे सुद्धा जातात. तर आता इथे यश उघडतो बघा प्रेक्षक हो फ्रीज. हा फ्रीज बघ, काल रात्रीच कोणीतरी बंद करून ठेवला होता, असं म्हणतो आता इथे यश. काय, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता यश म्हणतो हो, आणि म्हणूनच सगळ्या भाज्या खराब झाल्यात, असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे एवढंच नाही, वायर पण कोणीतरी मोडून ठेवले, असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे कावेरी खूप भावूक असते आणि अमृता आणि यमुनाला खूप भीती वाटत असते सत्य बाहेर येईल म्हणून. पण हे केलं कुणी, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे यश म्हणतो ते कळलंच, पण हे सगळं कुणीतरी मुद्दाम केलंय मा, तुला कळतंय का मा? तू कावेरीला दिलेलं काम पूर्ण व्हावं आणि त्यांनी हे चॅलेंज जिंकावं हे घरात कोणालाच वाटत नाही, असं म्हणतो आता इथे यश. तर यमुना आणि अमृता एकमेकांकडे बघतात, म्हणून मुद्दाम त्यांनी त्यांच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट केलं जातंय. आणि एवढं सगळं असूनही कावेरीने छान स्वयंपाक करून दाखवला मा, असं म्हणतो आता इथे यश. मा, असं म्हणते आता इथे विद्या. भाऊजी खरंच बोलतायत, असं म्हणते आता विद्या. खूप टेन्शन आलं होतं आम्हाला, असं म्हणते विद्या. पण कावेरी बहिणीने सगळं केलं, असं म्हणते आता विद्या. ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं केलं कोणी ते सांगा, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. काय किती बिंडो काय ही सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. यमुना आणि अमृताशिवाय कोण दुसरं करणार हे सगळं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा बघते सगळ्यांकडे. तर आता बघते ती अमृता आणि यमुनाकडे. तर आता इथे आमच्याकडे काय बघताय, असं म्हणते यमुना. ती इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या आधी 10 वेळा फ्रीज बंद झालाय, आजही झाला, एवढं काय त्यात, असं म्हणते यमुना. करेक्ट, असं म्हणतो आता इथे यश. पण नेमकी कावेरीची परीक्षा घेतानाच का बंद झाला हा फ्रीज? आणि वायर, ती वायर काय, असं म्हणतो आता इथे यश. ह्याचा अति होतोय आता, असं म्हणते यमुना. पुरे पुरे, असं म्हणतो आता इथे सुलक्षणा. यश, असं म्हणते ती, तुझा या दोघींवर विश्वास नाही आहे ना, तर मग काय पुरावा आहे का तुझ्याकडे, असं म्हणते सुलक्षणा. मग असं काय तू बिनबुडाचे आरोप करून शकतोस तू त्यांच्यावर, असं म्हणते आता इथे सुलक्षणा यशला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अमृता आणि यमुना खूप खुश होतात. तर आता सुलक्षणा म्हणते माझा त्या दोघींवर पूर्ण विश्वास आहे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर खुश होतात दोघेही. त्या दोघी काही असं करणार नाहीत, कळलं, असं म्हणते सुलक्षणा. पण एरवी आम्ही ती किचनमधली कामं करत नाहीत, नेमका आजच तिला कचरा बाहेर ठेवावा असा का वाटला, असं म्हणतो आता इथे यश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा बघते यमुनाकडे. तर आता इथे यमुना बघते तिच्याकडे परत. तर कचरा तू बाहेर टाकलास ना, तूच जाऊन स्वच्छ कर, असं म्हणतात इथे यश. काय, असं म्हणते आता इथे यमुना. मी, असं म्हणते आता यमुना. मी काय करू यमुना? त्याचं बरोबर आहे, असं म्हणते सुलक्षणा. कचरा तू केलास ना, मग तूच जाऊन स्वच्छ करायचं, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर खूप खुश होते आता विद्या. घरभर वास येतो घाणेरड्या कचऱ्याचा. अगं मा, असं म्हणते यमुना. एक शब्दही मला ऐकायचं नाही, असं म्हणते सुलक्षणा. चल जा लवकर, असं म्हणते आता सुलक्षणा. जा जा जा, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे यमुना जाते बघा प्रेक्षक हो. तर आता अमृता पण जाते तिच्यासोबत. तर आता इथे सुलक्षणामध्ये पण फ्रीजचा काय, तो तर दुरुस्त करावाच लागेलच ना, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कावेरी, उद्याच्या उद्या फ्रीज दुरुस्त करण्यासाठी माणसांना बोलवायचं आणि तो दुरुस्त करून घ्यायचा, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे सुलक्षणा म्हणते दिलेले जे पैसे आहेत ना, त्यातूनच ह्या खर्च झालेला पाहिजेत, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता ती म्हणते मी वर एकही पैसा देणार नाही, असं म्हणते सुलक्षणा. कळलं, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे यश सुद्धा बघतच राहतो बघा प्रेक्षक हो सुलक्षणाकडे. तर आता इथे कावेरीचा चेहरा पडलेला असतो, कारण परत पैसे जाणार म्हणून त्यातले. तर आता इथे
सुलक्षणा पण बघते आता कावेरीकडे. तर आता इथे कचरा भरत असते यमुना. वास येतो ह्या सडक्या भाज्यांचा असं म्हणते यमुना आणि कचरा भरत असते ती. छी अगो बाई असं म्हणते आता इथे विद्या येऊन. अमृता वहिनी असं म्हणते विद्या, तुम्हाला म्हणून सांगते असं म्हणते आता विद्या. 10 वर्ष झाली माझ्या लग्नाला, पण मी वंशांच्या हाती कधी केर सुडी बघितलेच नाहीये हो असं म्हणते आता इथे विद्या. विद्या फालतूची बडबड करू नकोस असं म्हणते आता इथे यमुना. जा इथून असं म्हणते ती. सॉरी सॉरी हां असं म्हणते आता इथे विद्या. वंच असं म्हणून आता विद्या फोटो काढून घेते यमुनाचा. असं म्हणून फोटो काढून घेते ती. तर अमृता पण बाजूला थांबलेली असते बघा प्रेक्षक हो तिथेच. काय सुंदर फोटो आलाय तुमचा वंच असं म्हणते विद्या. असं म्हणते आता इथे विद्या. फ्रेम करूनच ठेवणार आहे मी असं म्हणते विद्या. मी सेंड करते तुम्हाला असं म्हणते विद्या. यामी ताई असं म्हणते अमृता. डोंट वरी, ती कावेरी आज जिंकली आहे, पण उद्या नाही असं म्हणते आता अमृता. उद्याचा दिवस आपला असेल. तर आता इथे सगळा झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे फ्रीज बघतो तो माणूस. रिपेरी करायला आलेला माणूस असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिकडे तो बघायला लागतो. तर आता इथे कावेरी थांबलेली असते तिथे. झालं असं म्हणतो तो. तुम्ही नीट चेक केलं ना, नक्की फ्रीज रिपेअर झालं असं म्हणते कावेरी. तर आता हो म्हणतो तो. किती पैसे झाले असं म्हणते ती. 3,500 असं म्हणतो तो माणूस. 3,500 असं म्हणते आता इथे विद्या. तर आता इथे कावेरी उघडते ते पाकिट आणि त्याच्यामधले 3,500 रुपये देते ती त्या माणसाला. काय गरज पडली तर कॉल करा मला असं म्हणत होता तो. हो हो असं म्हणते आता इथे विद्या. तर तो माणूस निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे बॅग घेऊन निघून जातो तो. तर आता इथे विद्या म्हणते कावेरी वहिनी अहो 3,500 चांगलाच फटका बसला हो वहिनी असं म्हणते आता इथे विद्या. पण आता काय करणार, नाईलाज आहे असं म्हणते आता कावेरी. आणि तिन्ही मुलांना सकाळ संध्याकाळ दूध लागतं, त्यांचा प्रॉब्लेम झाला असता ते तर आहेच असं म्हणते आता इथे विद्या. मी जाऊन फ्रीज करते असं म्हणते आता कावेरी चेक. तर आता चेक करते ती. तर आता फ्रीज बरोबर झालेलं असतं. बरं कसं मस्त म्हणून आता खेळत असते विद्या चिक्कू बरोबर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चिक्कू परस्पर खेळत असतो. असं म्हणते आता इथे विद्या. कावेरी वहिनी असं म्हणते आता विद्या. किती बदमाशा बघितलं का चिक्कू. खेळणी नको असतात हां याला, पाकीट हवंय तुमचं असं म्हणते आता इथे विद्या. कम्माशी असं म्हणते ती. आणि मी ह्याला घेऊन रूममध्ये जाऊ ह्याला असं म्हणते आता विद्या. तर आता इथे चिक्कू ते पाकिटच घेऊन जात असतो बघा प्रेक्षक हो. तर आता पर्स घेऊन आत जाते त्या चिक्कूला घेऊन विद्या. तर आता अमृता प्लॅन बनवतो बघा प्रेक्षक हो. चिक्कूच्या हातात पर्स असते ते बघून. तर आता इथे अमृता बघते कावेरीला. कावेरीचं लक्षच नसतं आणि चिक्कू घेऊन गेलेला असतो पर्स. आता विद्याभर किती बिंडोक दाखवले विद्याला पण बघा खरंच प्रेक्षक हो. काय खेळायची गोष्ट असते काय पर्स. आता चिक्कू खेळणार आहे की नाही असं म्हणून विद्या बोलत असते तिच्यावर. तर आता झोपला वाटतं असं म्हणते ती. आणि तिच्या हातातच पर्स असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चिक्कूच्या हातात पर्स असते ती. तर आता इथे विद्या झोपवते त्याला आणि आता त्याच्या हातातच ती पर्स असते आणि विद्या बिंडोक कुठली बघतच नाही त्या पर्सकडे बघा प्रेक्षक हो. आणि तिथेच त्याला झोपवते, बाजूला पिलोज वगैरे लावते आणि तिच्या हातात जी पर्स असते ती तशीच ठेवलेली असते. कारण आता तो रडणार म्हणून. जाऊ दे जाऊ दे असं म्हणून विद्या झोपवते त्याला. तर आता इथे पांघरूण वगैरे म्हणते घेऊन येते असं म्हणते विद्या. तर आता झोपवलेली असते ती चिक्कूला. तर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विद्या सोडून जाते चिक्कूला आणि चिक्कूच्या हातात ती पर्स असते. तर आता इथे अमृता बघते चिक्कूकडे. तर चिक्कूच्या हातात ती पर्स असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अमृता ती पर्स बघते चिक्कूच्या हातामध्ये. किती बिंडोकपणा केलाय खरंच विद्याने इथे. तर आता इथे अमृता ती पर्स घेते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत झोपवते ती चिक्कूला आणि आता तिथून निघून जाते. आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो ती पर्स घेऊन. कावेरी तू स्वतःला खूप शहाणी समजतेस ना असं म्हणते आता इथे अमृता. सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर पडतेस ना असं म्हणते आता इथे अमृता. मग आता पैशांशिवाय उरलेला आठवडा सुद्धा काढून दाखवच असं म्हणते आता अमृता. मी पण बघतेस आहे तू काय करतेस ते असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तेवढ्यातच अमृता ती पर्स घेते आणि निघून जाते तिथून. तर आता इथे विद्या जी असते ती गेलेली असते. ती परत येतच नाही आणि बघतच नाही त्या पर्सकडे. कावेरी अगं उद्याला जायला उशीर होतोय ऑफिसला, आणतेस ना थालीपीठ असं म्हणते अमृता. हे काय तयारच आहे असं म्हणते कावेरी. अरे वा असं म्हणत होता इथे संदीप. मला खूप आवडतं थालीपीठ असं म्हणून संदीप घेत होते थालीपीठ आणि उदयला मिळतच नाही. तर आता पाहिलेत का कावेरी वहिनी ह्यांना थालीपीठ आवडतात ना म्हणून साहेब लवकर तयार झालेत असं म्हणते विद्या. भरपूर खा असं म्हणते कावेरी. तर आता इथे संदीप खात असतो. तर आता इथे अमृताला राग येतो की संदीप खातोय उदयच्या नावाचं म्हणून. अरे संदीप माझ्या नवऱ्याला ऑफिसला जायला उशीर होतोय, तुझं काय तू तर घरीच असतोस ना असं म्हणते आता इथे अमृता संदीपला बघा प्रेक्षक हो. तू नंतर बसतोस का नाश्त्याला असं म्हणते अमृता. आता हे थालीपीठ दे ना त्याला असं म्हणते अमृता. तर आता इथे इथे राहू दे म्हणतो आता इथे संदीप आणि तो थालीपीठ देतो. हो चालेल असं म्हणतो आता इथे संदीप. उदय दादा म्हणून हे घे तू नाश्ता कर, मी काय नंतर करेन असं म्हणतो आता इथे संदीप. 1 मिनिट असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी म्हणते उदय भाऊची हे घ्या गरमागरम थालीपीठ घ्या. 2 तवे ठेवलेत ना त्यामुळे पटापट होत आहेत असं म्हणते आता इथे कावेरी. भरपूर खा हां असं म्हणते आता कावेरी आणि निघून जाते ती आतमध्ये. तर आता इथे उदय मात्र बिंडोक दाखवलेत बघा. काय ह्याची रिॲक्शनच नाही. काय ऐका असं म्हणते ती आणि तिथून निघून जाते आता विद्या पण. तर आता इथे अमृता बघत असते इकडे तिकडे. तर आता इथे
ती बघते यमुनाला. तर आता इथे अमृता जाते यमुनाकडे. "काय गं काय झालं? आपलं काम झालंय" असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे ती दाखवते तिला पर्स बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यमुना बघते ती पर्स आणि खूप खुश होते ती आणि एकमेकांना टाळ्या देतात बघा प्रेक्षक हो दोघेजण. तर आता इथे यश म्हणतो, "अमृता, यामिनी" असं म्हणतो आता इथे यश आणि त्या दोघींना बघतो बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच पर्स लपवून देतात त्या. तर आता यश म्हणतो, "आनंदात आहे तुम्ही? काय नवीन प्लॅन आहे का?" असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे दोघे खूप खुश असतात कारण पर्स मिळालेली असते म्हणून आणि यशने पकडलेलं असतं ते ना. तर सुलक्षणा आता इथे पेपर वाचत असते. "अरे!" असं म्हणते आता सुलक्षणा. "चिकू" असं म्हणते आता ती. चिकूला बघून बघा प्रेक्षक हो सुलक्षणा, "अरे! सकाळी कुठे गेला होतास फिरायला? आजीबरोबर खेळायचा ना?" असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "गप्पा-बाप्पा करायचं ना आपण?" असं म्हणते सुलक्षणा. "बाप्पा-बाप्पा करायचं ना?" हां, असं म्हणून आता तो तिचा चष्मा काढतो आता इथे चिकूने फोडून टाकतो बघा प्रेक्षक हो परत आता चष्मासुद्धा. तर आता या चिकूमुळे 2 नुकसान झालेलं असतं. एक म्हणजे पर्स गेलेली असते कावेरीची आणि आता इथे चष्मा पण फोडलेला असतो त्याने. तर आता इथे हातात घेतो यश तो चष्मा. तर आता कावेरी येते तेवढ्यातच आणि आता इथे चष्मा फुटलेला असतो. काच फुटली याची" असं म्हणतो आता यश. "हो, ठीक आहे रे," असं म्हणते आता इथे कावेरी. "काय केलंस हे?" असं म्हणते आता इथे कावेरी. "तिची काही चूक नाही," असं म्हणते सुलक्षणा. "लहान आहे तो," असं म्हणते सुलक्षणा. "त्याला काय कळतंय का?" असं म्हणते सुलक्षणा. "हो की नाही? हो, आम्हाला काय कळतं का? अजिबात नाही," असं म्हणते सुलक्षणा. चष्म्याची काच मी बदलून आणते," असं म्हणते कावेरी. "तू घरच्या कामांकडे लक्ष दे," असं म्हणते सुलक्षणा. "मी बघते काय करायचं ते," असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. "हो की नाही?" असं म्हणते सुलक्षणा. "आपण नवीन-नवीन चष्मा आणायचा," असं म्हणते सुलक्षणा चिकूला. तर आता ती चिकूला देते यशकडे आणि चष्मा आपल्या हातामध्ये घेते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा. तर आता इथे कावेरी आपलं काम करायला जाते आणि आता इथे बाकी सगळे जातात आपल्या कामाला आणि उदय पण जातो आता कामाला. तर आता इथे उदय म्हणतो, "चिकू, चिकू" असं म्हणतो आता इथे उदय. "ये इथे" असं म्हणतो तो. तर आता चिकूला घेतो उदय. "अरे वाह!" म्हणून. तर आता इथे उदय म्हणतो, "मी जरा चिकूला बाहेर खेळून आणतो. ऑफिसला जायची गरज नाही आहे. माझी मीटिंग घरूनच होणार आहे," असं म्हणतो आता इथे उदय. "चला" असं म्हणून तो आता चिकूला घेऊन जातो बघा प्रेक्षक हो आता उदय. तर यमुना आणि अमृता एकमेकांकडे बघत असतात. रूममध्ये ठेवते असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे आतमध्ये जाते अमृता. तर आता यशला संशय आलेला असतो. "एवढी खुश का आहेस तू?" असं म्हणते आता इथे यमुना. "कावेरीचं वॉलेट हरवलंय," असं म्हणते आता इथे अमृता. "तेही आता तिला कळलेलं नाही अजून. तर आता ह्यांच्यामुळे कळणार आहे." "दादा या ना," असं म्हणते अमृता. तर तो माणूस आलेला असतो. तर अमृता म्हणते, "किचन सिंक आहे ना, त्याचा नळ लीक होतोय. तुम्ही बघून घेतील का?" असं म्हणते आता अमृता. "हो, हो, बघतो," असं म्हणून तो माणूस जातो काम करायला. "अमृता, प्लंबरला बोलायची काय गरज होती? मला सांगितलं असतं तर मी रिपेअर केलं असतं," असं म्हणतो आता इथे यश. "यश अरे असं काय करतोयस? हे काम ज्याचं आहे त्याचे त्यानेच करायला हवं ना," असं म्हणते आता इथे अमृता यशला. "आणि तसंही मला घरगुती उपाय केलेले अजिबात आवडत नाही," तसं म्हणते आता इथे अमृता. "अरे पण एवढा मोठा प्रॉब्लेम आहे कुठे? साधा नळच लीक होतोय," असं म्हणतो यश. "साधा नळ लीक होतोय," असं म्हणते अमृता. "अरे रात्रीचं किचनमध्ये पाणी भरलं तर तू जाणार आहेस का क्लीन करायला?" असं म्हणते अमृता. "हो, तू जाणार आहेस का?" असं म्हणते आता इथे यमुना. "आणि मला सांग," असं म्हणते आता अमृता, "साधे प्लंबरला द्यायचे पैसे नाही आहेत का धर्माधिकाऱ्यांकडे?" असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे यमुना पण हसते. "घरातली सगळी कामं तुम्ही करणार, पैसे वाजवणार आणि मग काय?" असं म्हणते अमृता. "कावेरी मावशीने दिलेलं चॅलेंज जिंकणार ह्याला काय अर्थ आहे?" असं म्हणते आता इथे अमृता. "यश समज हां, समज. उद्या आपल्या घरातली एखादी भिंत पडली तर पैसे वाचवण्यासाठी ती भिंत तूच बांधणार का?" असं म्हणते आता यमुना. "यामिनी" असं म्हणत होता यश. "अम्मू चल गं," असं म्हणते आता इथे यमुना आणि दोघी जातात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे राग आलेला असतो यशला खूप जास्त. तर आता इथे कावेरी आपल्या खोलीमध्ये येते. तर आता ती येते आणि चिकू झोपलेला असतो तिथेच. तर आता इथे कावेरी इकडे-तिकडे बघायला जाते. तर आता इथे ती बहुतेक सुलक्षणाच्या खोलीमध्ये आलेली असते बघा प्रेक्षक हो. घर खर्चातून आणखीन पैसे जाऊ नये म्हणून तुम्ही चष्मा असाच ठेवलात ना मग? असं म्हणते आता इथे कावेरी. "पण काळजी करू नका. मी तुमचा चष्मा रिपेअरी करून आणीन आणि तुम्हाला अजिबात त्रास होऊ देणार नाही," असं म्हणते कावेरी आता सुलक्षणाचा चष्मा घेऊन. तर आता इथे कावेरी बघते त्या दरवाजाकडे तर यश आलेला असतो बघा प्रेक्षक हो तिथे. तर सुलक्षणा आली पण भीती वाटत असते कावेरीला. मात्र यश आलेला असतो. तर आता तिला काय वाटत नाही म्हणजे तिला अजिबात भीती वाटत नाही कारण यश असतो तो सुलक्षणा नाही म्हणून. तर आता इथे यश बघतो कावेरीकडे. तर आता इथे तो हसतो तिच्याकडे बघून. तर आता तो बघतो त्या चष्म्याकडे. "किती सारखा विचार करतो ना आपण," असं म्हणतो आता यश. "मी पण ह्याच्यासाठीच आलो होतो," असं म्हणतो आता इथे यश. "फक्त तुम्ही माझ्या आधी पोहोचलात. त्या तो चष्मा मी रिपेअर करून आणतो," असं म्हणतो आता यश. "नको," असं म्हणते कावेरी. "आणि इतकंही मला जमलं नाही तर मग गृहिणी म्हणून मी फेलच होईन ना," असं म्हणते आता इथे कावेरी. "कावेरी," असं म्हणतो आता इथे यश. "खरंच सांगते," असं म्हणते कावेरी. "आणि एका गोष्टीचं मला समाधान वाटते," असं म्हणते कावेरी. "कसलं?" असं म्हणतो आता यश. "या चॅलेंजमुळे का होईना," असं म्हणते कावेरी. "कोणाला काय हवं आहे, काय नको आहे, हे मला जाणून घेता येते," असं म्हणते आता कावेरी. "कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडत नाही हे माहीत असणं म्हणजेच कुटुंब असतं ना," असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. तर कावेरी म्हणते, "आणि ह्या निमित्ताने सगळ्यांच्या आणखीन जवळ जाते मी," असं म्हणते ती. तर आता यश म्हणतो, "ॲक्चुअली यू आर राईट. निमित्ताने मला पण काही लोकांच्या सवयी कळतायत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हापासून तुम्ही घर खर्च सांभाळताय ना, तेव्हापासून मला एक कळायला लागलंय, की अमृताच्या रूममधल्या सगळ्या गोष्टी एकत्रच बिघडतायत. आतापर्यंत
असं कधी होतच नव्हतं आणि आता सुद्धा तिने प्लंबरला बोलवलं एका छोट्याशा कामासाठी असं म्हणत होते यश. पण तुम्ही काळजी करू नका असं म्हणते आता कावेरी. त्या प्लंबरचे पैसे मी काढून ठेवलेत बाजूला असं म्हणते कावेरी. आणि मी ऑर्डर करण्यासाठी बाहेर जाणार आहे. त्या टाईमला मी रिपेअर करून आणेन चष्मा असं म्हणते ती. तर तेवढ्यातच आता इथे कावेरी बघते दुसरीकडे. तर आता तिला कोणीतरी दिसतं बघा प्रेक्षक हो दरवाजाकडे. तर आता यश सुद्धा बघतो. तर आता तिथे सुलक्षणा असते. तर आता इथे सुलक्षणा बघतात आणि दोघे घाबरतात यश आणि कावेरी बघा प्रेक्षक हो. तर आता सुलक्षणाला पण राग आलेला असतो त्या दोघांना तिथे बघून. तर आता इथे सुलक्षणा खूप रागवलेली असते दोघांवरती. तर आता यश आणि कावेरी जातात सुलक्षणाकडे. तर आता इथे सुलक्षणा म्हणते तुम्ही दोघं आमच्या खोलीमध्ये काय करताय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे काय उत्तरच देत नाहीत कावेरी आणि यश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी म्हणते ते आम्ही असं म्हणतच नाही ती लवकर. तर आता यश म्हणतो चिकूचं खेळणं राहिलं होतं ते घ्यायला आलं होतं असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे सुलक्षणा म्हणते जोडी ना असं म्हणते आता ती. तर आता इथे यश म्हणतो ॲक्च्युली मला सापडत नव्हतं ना म्हणून मी ह्यांना हाक मारली असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे कावेरी म्हणते आणि शेवटी सापडलं नाहीच असं म्हणते कावेरी. तर आता इथे यश म्हणतो आपण बाहेर बघूया ना बाहेर सापडेल असं म्हणतो यश. तर आता इथे कावेरी जाते तिच्या माळाटी मागून. तर आता इथे सुलक्षणाला डाऊट आलेला असतो त्यांच्यावरती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अमृता दादा असं म्हणते आता इथे अमृता करताय ना काम नळ चेक केला लिकेज कुठेच नाही हो असं म्हणतो तो माणूस. तर आता इथे मुद्दाम फोडते बघा प्रेक्षक हो अमृता तो नळ आता आहे की लिकेज आता रिपेअर करा असं म्हणते आता अमृता. अहो पण काय पैसे नको आहेत असं म्हणते अमृता. की लॉटरी लागली आहे असं म्हणते अमृता. मग करा काम असं म्हणतो ती त्याला. तर अमृता असं म्हणतो आता इथे यश. अमृता असं म्हणून उदय येतो काय चाललंय लिकेज होतं म्हणून प्लंबर आले तसं म्हणते आता इथे अमृता. अच्छा असं म्हणतो आता इथे उदय. बरं मग आम्ही आहोत रूममध्ये माझी एक मीटिंग आहे ना असं म्हणतो उदय ती. ठीक आहे चिकू राहील माझ्याबरोबर असं म्हणतो आता इथे उदय. तू बिझी आहेस ना तो बसेल खेळत माझ्यासोबत असं म्हणतो आता इथे उदय. चला चलो असं म्हणतो आता इथे उदय. बाबाची मीटिंग आहे ना असं म्हणतो उदय चलो. तर आता इथे अमृताला आठवतं कसं तिने लपवलेलं असतं ते पर्स. तर ती आता म्हणते कावेरीचं वॉलेट मी तिथेच ठेवलंय आणि मिळालं तर उदयला असं म्हणते आता इथे अमृता. तर आता ती खूप बेचैन होते बघा प्रेक्षक हो. तर आता ती पळून जाते उदयच्या खोलीमध्ये. तर आता इथे उदय बोलत असतो नाही बरोबर आहे आणि हे जे नवीन आपण फूड प्रोसेसिंग युनिट लावतोय ना तिथे आणखीन आपल्याला लेबर लागेल असं म्हणत असतो तो उदय आता मीटिंगमध्ये. फंडची काळजी करू नका तुम्ही असं बोलत असतो तो. तेवढ्यातच आता तिथे येते ती आणि आता ती शोधायला लागते पर्स कुठे आहे म्हणून. तर आता पर्स घेऊन बसलेला असतो बघा प्रेक्षक हो चिखू. तर आता इथे अमृता परत ती पर्स घेते आणि निघून जाते तिथून आणि आता ती आपल्या कपाटामध्ये ठेवते. अमृता असं म्हणत होता इथे उदय. काय झालं असं म्हणत होता इथे उदय. तर आता इथे अमृता म्हणते काय नाही चिकू तुला त्रास देत नाही आहे ना बघायला आले होते असं म्हणते आता अमृता. तर हसतो होता इथे उदय. नाही 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 खेळतोय तो त्याचा तो अजिबात त्रास देत नाही असं म्हणत होता इथे उदय. व्हेरी गुड असं म्हणते अमृता. बरं एक ते काम चालू आहे ना मी किचनमध्ये असं म्हणते आता अमृता. बरं असं म्हणून आता उदय तिला म्हणतो आणि ती जाते आता तिथून. तर आता तेवढ्यातच बेल वाजत एक माणूस येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी येते मॅडम तुमचं पार्सल असं म्हणते आता कावेरी. 300 रुपये झालं मी पैसे घेऊन येते हां असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता पैसे घ्यायला जाते कावेरी. तर तिची पर्सच नसते बघा प्रेक्षक हो तिथे कारण आता चोरलेली असते अमृताने. ती पर्स पॅकेट इथे नाही आहे असं म्हणते आता इथे कावेरी. आता तिला कळतं की तिचं पाकिट चोरीला गेलंय बघा प्रेक्षक हो. तर आता ती जाते खोलीमध्ये चेक करायला. तर आता तिथे पण नसतं कारण चिकू तिथे झोपलेला असतो तो तिथे नसतो. चिकू तर नाही आहे इथे असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता माझं पाकिट कुठे गेलं असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे इकडे तिकडे शोधायला लागते कावेरी. मात्र पाकिट मात्र मारलेलं असतं बघा प्रेक्षक हो अमृताने. तर आता कावेरी खूप बेचैन होते माझं पाकिट कुठे गेलं पाकिट कुठे गेलं म्हणून. तर आता शोधायला लागते सगळीकडे. अहो माझ्या पैशांचं पाकिट सापडत नाही असं म्हणते कावेरी. कॅश नसेल तर तुम्ही ऑनलाईन पे करू शकता असं म्हणतो आता तो माणूस. नाही ऑनलाईन पे नाही करू शकणार माझं अकाउंट लिंक केलेलं नाही आहे असं म्हणते ती. एवढं मोठं घर आहे आणि अकाउंट लिंक नाही पैसे नसतील तर पार्सल मला न्यावं लागेल असं म्हणतो तो. नाही नाही अहो थांबा मी देते पैसे असं म्हणते कावेरी. तर आता इथे कावेरी म्हणून ओढत येते आता इथे अमृता. काय करतेस इथे यांचे पैसे द्यायचे आहेत असं म्हणते आता इथे अमृता. यश असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता कावेरी जाते यशकडे. काय चाललंय तुझं अगं यांचे पैसे द्यायचे तर आपल्याला असं म्हणते आता इथे अमृता. काय प्लंबिंगचे पैसे देण्या इतके पैसे नाही आहेत का धर्माधिकाऱ्यांकडे असं म्हणते अमृता. तर पाकिट शोधत असते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक कावेरी मी तुझ्याशी बोलते तुझं लक्ष कुठे आहे असं म्हणते आता इथे अमृता. तर अगं यांचे पैसे दे ना असं म्हणते आता इथे अमृता. कुठे ठेवले कळतच नाही असं म्हणते आता सुलक्षणा. छे छे असं म्हणून सुलक्षणा येते. तर हद्दीना खूप विसरपळा झाला आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मग आपण पाकिट शोधत की काय असं म्हणते आता इथे कावेरी. ह्यांना कोणी पाकिट गेल्याचं सांगितलं असं म्हणते आता इथे कावेरी. तर आजचा भाग इथे समजा बघूया तर त्यामध्ये काय ते 300 रुपयासाठी एवढं काय वाट बघायला होताय तुम्ही मला.
दोघेही पैसे मागतायत आणि तू अक्षरही बोलत नाहीस असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. तुझ्याकडचे सगळे पैसे संपले की काय असं म्हणते सुलक्षणा. माझ्याकडून पाकीट हरवलंय असं म्हणते आता इथे कावेरी. तर सुलक्षणाला धक्काच बसतो पाकीट हरवलं म्हणून. मला माहित होतं हे सगळं होणार आहे, नाही जमणार आहे हे नाहीसे सगळं. कावेरी घर आणि व्यवसाय दोन्हीही सांभाळू शकत नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा. ती हरली आहे असं म्हणते आता सुलक्षणा. रडत असते इथे कावेरी बघा प्रेक्षक. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतात प्रेक्षक. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.